वयाच्या 27 वर्षापर्यंत कधी किराण्याची यादी घेऊन मी कधी किराण्याला गेले नाही. पण बाहेर राहायला आलो तेव्हापासून घरातल्या सामानापासून ते बाळाच्या दुखण्यापर्यंत हे सर्व एकटीलाच पाहावं लागतं. आणि याच वेळेला आपल्या घरच्या माणसाची किंमत आपल्याला कळत असते. गावी असल्यावर घरातलं सर्व सामान आजीच आणायची, म्हणून कधी मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आता स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःलाच पार पाडाव्या लागतात. जास्त सामान आणायचं नव्हतं म्हणून म्हटलं डीमार्टलाच जावं. इथलं डीमार्ट मी बघितलं सुद्धा नव्हतं. शनिवार असल्यामुळे डीमार्टला खूप गर्दी होती. तिथे ड्रेसचे कलेक्शन एवढे भारी होते ना की खूपच. सामान घेताना छोटं मोठं दोन्हीची प्राईस बघून घ्यायला कोणतं परवडते याची तपासणी साहेब करीत होते. आम्हाला किराणा घ्यायचा असला तर आम्ही जवळच्या किराणा स्टोअरवरून भरतो, कारण डीमार्टला गेल्यावर जिथे 4,000चा किराणा भाव तिथे 8,000चा होऊन बसतो. कारण तिथे फिरता फिरता नवीन नवीन वस्तू, कपडे आणि बरंच काही आपल्याला आवडेल असं दिसत असतं. आणि तुम्हाला बाईचं मन तर माहीतच आहे ना, आपल्याला असं वाटते जे आपल्याला आवडलं ते आपण घ्या. डीमार्टला गेल्यावर स्वतःच्या भावना आवराव्या लागतात, नाहीतर मन तर आखरी मन आहे न परवडणाऱ्या सामानावर पण जाऊन बसतं. आताच बघा ना, आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं